अशक्य असं काही नाही, अशक्य काहीच नाही. बरेच लोक आता ते जाऊच्यात ना असे बरेच लोक म्हणतात तू मूर्ख आहेस, तू त्याच्याकडे जा, तू त्याच्याकडे जा, तू याच्याकडे जा, त्याच्याकडे अनुभव आहेत. आजची मुलांना जर तुम्ही ते शक्य नाही, असं नाही. परमेश्वरानं शेरात 125 माणसं निर्माण केली आहेत. याला कळतं, त्याच्यापेक्षा त्याला कळतं, त्याच्यापेक्षा त्याला अनुभव आहेत. आज आई वडिलांकडे अनुभव आहेत. मुलगे म्हणतात आहोत छान, अरे तसं नाही, त्याला अनुभव आहे, त्याला माहिती आहे, त्याला त्यातली सुखदुःख माहीत आहेत, त्यातल्या अडचणी माहीत आहेत. पण आम्ही जाणार नाही तिथपर्यंत. नाही होऊ शकतं. आज वर्धापन दिनातून संस्कार वाढू शकतात, पुण्य वाढू शकतं, ज्ञान मिळू शकतं. आपण ठरवलं तर त्याकरता सत्संग आणि नामस्मरण पाहिजे. जेव्हा भरपूर जेवायचं, जेवणाबद्दल कोण नाही. आज जेवायला मिळतं आणि न्यायला मिळतं, काय कमी नाही. तसं खतखते बरे मिरसांगो खाऊया जेवूया वर हे ठीक आहे रे कुठपर्यंत. साधारणतः आता तुमचं वय झालं, आता तरुण मुलं काहीतरी खातील. साधारणतः वय झालंय, त्याला ठरलंय, त्याचा तेवढाच आहार आहे. लक्षात घ्या, वय झालेला माणूस किती खाणार, ऑटोमॅटिक त्याच्यावर कंट्रोल येतो. लक्षात घ्या, कारण खाल्लं म्हणून होत नाही, पचायला नको. हे बरे असं ते अरे पोट आहे, शेवटी शरीर आहे, पचलं पाहिजे. एखाद्याला पचतं, एखाद्याला नाही पचत. तात्पर्य आम्हाला जेवण पाहिजे तेवढं सगळे. आमच्या मायामत्याला गोव्यात जेवणाची गरजच नाही, तशी गरिबी कुठं नाहीये. खाऊन जे काय आहे ते खाऊन जेवून सुखी आहेत. आज भक्तीची गरज आहे, आज आपल्या मुलांना संस्कारांची गरज आहे. प्रत्येक मंदिरातून काहीतरी संस्कार मुलांना मिळावेत. एखादं स्तोत्र शिकवावं, 4 श्लोक त्याला यावेत, एखादा भगवद्गीतेचा अध्याय यावा, हनुमान चालिसा यावी. तुम्ही स्तोत्र जर मनापासून म्हटलं ना, किती बाधा, पीडा, अडचणी, पाप सगळं नष्ट होतं. एवढी ताकद आहे या स्तोत्रामध्ये, उपासनेमध्ये. रामरक्षा म्हणा, केवढं कवच निर्माण होतं, संरक्षण कवच. मुलांना यावं, वाणी सुधारते. 4 श्लोक आता इथं निवेदन करत होती मुलगी, 2 श्लोक जर तिला आले तर आणि तिचं निवेदन आणि चांगलं होऊ शकतं ना. तुम्ही आमच्या शिबिरात या ना कधीतरी, आम्ही मुलांना हे सगळे शिकवतो. भगवद्गीता, स्तोत्र आणि काय आपल्या धर्माबद्दलचं माहिती. आम्ही वेगवेगळे प्रशिक्षण बोलवतो गोव्यातले वेगवेगळे. आणि जास्त जास्त ज्ञान कसं देता येईल. कीर्तन शिकवणं एकदम होऊ शकत नाही तिथे, मग त्याकरता कीर्तन विद्यालय आहे आपलं, आपण तिथे येऊ शकता. शिका, तुम्ही ज्ञानी व्हा. आज ही काळाची गरज आहे, लक्षात घ्या. बाकी सगळं काय नोकरी धंदा हे सगळं चालायचं, ते महत्वाचं, ते चालायचं तिथपर्यंत. याहीपेक्षा आध्यात्मिक बैठक, आध्यात्मिक उपासना, देवाशी नातं जोडणं खूप महत्वाचं आहे. कुटुंबात आनंद असावा. आज बघा घराचं निराशा सगळ्यांच्या, मुद्दाम तुम्ही बघा प्रत्येक बेजारलेला, प्रत्येक कंटाळलेला, प्रत्येक आळशी. आता मोबाईल लावून, वास्तविक मोबाईल 4-4, 5-5 तास मोबाईल लावतात, पण उठायचं झालं की मोबाईल लावून कधीच उठत नाहीत. मुद्दाम बघा. मुलांना आता आहे शक्य ना, गजर लावा, उठा ना तुम्ही.